तुमच्या म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ दर महिन्याला बदलतोय. तुम्हाला असं वाटतंय का की अरे फंड मॅनेजर कन्फ्युज आहे, घाबरला ह्या कंडिशनला? काय याच्या मागे एखादी स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे? आणि आज आपण समजून घेणार आहोत की याच्यामध्ये हा पोर्टफोलिओ वारंवार का बदलतो. याच्यामध्ये तर पोर्टफोलिओ बदलण्यामागे काही महत्वाची कारणं असतात आणि त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं कारण आहे मार्केटच्या कंडिशन मध्ये झालेला बदल. एक सिंपल तुम्हालाही माहिती आहे याच्यामध्ये की कधी इन्फ्लेशन वाढतं, कधी इंटरेस्ट रेट बदलतात, कधी ग्लोबल न्यूज इम्पॅक्ट करते. अशा वेळी फंड मॅनेजर सेक्टर अलोकेशन बदलतो. बरोबर. दुसरं कारण प्रॉफिट बुकिंग. मित्रांनो, एखादा स्टॉक खूप वर गेला असेल तर फंड मॅनेजर थोडा प्रॉफिट बुक करून तीच जी काही अमाऊंट आहे ती दुसऱ्या स्टॉक्स मध्ये फिरवत असतो. ओके, म्हणजे म्हणू शकतो एक नवीन अपॉर्च्युनिटी शकतो. हा पण एक इम्पॅक्टफुल घटक असतो. तिसरी गोष्ट असते रिस्क मॅनेजमेंट. जर एखाद्या कंपनीची परिस्थिती बदलली, डेप्ट वाढलं, रिझल्ट कमजोर आले तर पोर्टफोलिओ मधून एक्झिट घेतला जातो. बरोबर. चौथी गोष्ट रिबॅलन्सिंग. समजा पोर्टफोलिओ मध्ये आयटी सेक्टर 20% ठेवायचं ठरलं पण प्राइस वाढल्यामुळे ते 30% झालं तर बॅलन्स ठेवण्यासाठी काही शेअर्स विकले जातात. क्लिअर. आणि शेवटचं कारण म्हणजे न्यू अपॉर्च्युनिटीज. मार्केटमध्ये नवनवीन स्ट्रॉंग कंपन्या येतात, बऱ्याच कंपन्यांचे फंडामेंटल्स चेंज होत असतात, फंड मॅनेजरला हे कॅच होतं, आयपीओ येत असतात आणि हे सगळं फंड मॅनेजर त्यांच्या फंडामेंटल नुसार कॅच करतो आणि त्याच्यामध्ये पोझिशन घेतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पोर्टफोलिओ बदल म्हणजे काही घाबरायची रिझन नाही. ते परिस्थितीनुसार एक स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्ट्स याच्यामध्ये होत असतात. पण लक्षात ठेवा, आता हे जेवढं चांगलं तेवढं रिस्की पण आहे, कारण खूप जास्त बदल म्हणजे ओव्हर ट्रेडिंग असू शकतं. बरोबर. म्हणून फंडची कन्सिस्टन्सी आणि लॉंग टर्म परफॉर्मन्स नेहमी लक्ष ठेवा. आणि स्मार्ट इन्व्हेस्टर बघा, बदल पाहून घाबरू नका, त्याच्या आधी पहिल्यांदा कारण समजून घ्या आणि अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन साठी SKT ला क्विकली सबस्क्राईब करा विसरू नका.